तुमची मुलगी तुम्हाला विचारते का की आई पाळी का येते? जेव्हा 10 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी आईला विचारते की आई पाळी का येते, तेव्हा आई गोंधळून जाते. तिला काहीच कळत नाही की काय उत्तर द्यावं, काय सांगावं, कोणत्या शब्दात सांगावं की जेणेकरून तिला कळेल. नमस्कार, मी वीणा वानखडे आणि तुम्ही पाहत आहात कुटुंब मंत्र. आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगणार आहे की पाळी का येते. आणि जेव्हा तुमच्या मुली तुम्हाला हा प्रश्न विचारेल, तेव्हा तुम्ही हे उत्तर त्यांना देऊ शकता आणि त्यांच्या शंकेचं निरसन करू शकता. सई नावाची एक मुलगी होती. ती आईजवळ आली आणि आईला म्हणाली, आई, पाळी का येते? तेव्हा आई हसली आणि म्हणाली, बाळा, तू एकदम छान प्रश्न विचारला आहे. बघ, मी तुला अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगते. आपल्या शरीरात एक जागा असते, त्याला म्हणतात युटेरस. आणि त्या ठिकाणी दर महिन्याला एक मऊ थर तयार होतो. तो थर तयार होतो बाळासाठी. आणि तिथे जर बाळ आलंच नाही, तर तो थर जो आहे तो शरीराबाहेर टाकला जातो. बघ ना, जेव्हा आपल्याकडे पाहुणे येत असतात, आपण काय करतो? घराची सजावट करतो, घर स्वच्छ करतो आणि जर पाहुणे आलेच नाही, तर काय करतो? ती सजावट काढून टाकतो. तसंच याचं पण आहे. जर तिथे बाळ आलंच नाही, तर तो थर जो आहे, तो शरीराबाहेर टाकला जातो. आणि हा जो थर आहे, तो रक्ताबरोबर बाहेर येतो आणि यालाच पाळी म्हणजे मेन्स्ट्रुएशन म्हणतात. मग यावर सई आईला म्हणाली, आई, हे वाईट आहे का ग? तेव्हा आई म्हणाली, नाही, हे वाईट नाही. हे तुझं शरीर हेल्दी आहे याचा संकेत देतं. जेव्हा पाळी येते, तेव्हा तू खेळू शकते, अभ्यास करू शकते, तुझे सर्व दैनंदिन कार्यक्रम करू शकते. फक्त तुला तुझी शरीराची काळजी घ्यायची आहे. तुला स्वच्छता ठेवायची आहे. पाळी ही वाईट नाही, ती समजून घेण्याची बाब आहे. अशा वेळेस बऱ्याचशा मुलींना पोटात दुखतं, मूड स्विंग्स होतात, त्यांचं लक्ष लागत नाही. यावेळेस आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. पाळी वाईट आहे, पाळीत कुठे हात लावू नका, असं म्हणून आपण त्यांचा कॉन्फिडन्स लूज करतो. खरं तर आपल्याला त्यावेळेस त्यांना आधार द्यायची गरज असते. मला सांगा, अशा वेळेस आपण एक आई म्हणून त्यांचा आधारस्तंभ म्हणून उभं राहूया का? बघा, विचार करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून बाकीच्या ज्या आहेत, त्यांना जर मुलींनी हा प्रश्न विचारला, तर त्याही त्याचं उत्तर त्यांना देऊ शकेल. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुमच्या मुलीने हा प्रश्न विचारला का? आणि विचारला असेल, तर तुम्ही तिला काय उत्तर द्याल? हसत राहा, कुटुंबाची काळजी घ्या, कुटुंबासाठी वेळ आणि प्रेम जपा. धन्यवाद.